आपण जावा आणि स्वतःच्या मूळ आध्यात्मिक तत्वज्ञानाला जीवन जगता सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून हिंदू राष्ट्र सेना ही कुठच्याही पक्षावरती संघटनांवरती निर्भर असलेल्या हिंदूंना भारतीय तत्वज्ञान भारतीय उपासनांना आपली उपासना मानणारे भारतीय भूमी ज्यांची पुण्यभूमी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक व्याख्या आहे की सिंधू सिंधू पर्यंत हा यस्य भारत भूमिका सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत आपल्या भूमीला नुसती मातृभूमी पितृभूमी न म्हणता पुण्यभूमी जो मानतो या भारत भूमीला जो आपलं आध्यात्मिक क्षेत्र मानतो अध्यात्म साध्य करण्यासाठी भारताबाहेर ज्याला जावं लागत नाही तो भारतीय अशा भारतीयांचं सांस्कृतिक संरक्षण करण्याचं दायित्व आज आलेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेले आहे हिंदूंमध्ये आपसी जातीवाद वर्णवाद प्रांतवाद पंथवाद पक्षवाद चालू आहेत राजनैतिक दलांमध्ये विभागलेल्या हिंदू या देशाची समस्या आहे तो हिंदू आधी आपल्या मूळ तत्वांवर आपल्या पितृदेवतांच्या धर्मावरती आला पाहिजे म्हणून राजकीय दृष्ट्या सावध करणं हे हिंदू राष्ट्र सेनेचं दायित्व आहे म्हणजे एखादी राजसत्ता आली म्हणजे तीच आमची राजसत्ता आहे असा भ्रम निर्माण करून घेणं हे घातक असतं त्याच्यामुळे आपल्या सिद्धांतांशी आपल्या तत्वज्ञानाशी आपल्या भारतीय धर्माशी प्रामाणिक होणं आणि राजसत्तेवर आपला तात्विक अंकुश राहावा म्हणून हिंदूंनी राजकीय दृष्ट्या सावध व्हावं जाती वर्ण भाषा प्रांत पंथ आणि राजनैतिक दलांमध्ये विभागलेला हिंदू अजमल कसाब आणि अफजल गुरुपेक्षा जास्त धोकादायक आहे भारतात म्हणून हिंदू राष्ट्र सेना जाती वर्ण भाषा प्रांत पंथाच्या पलीकडे जाऊन सकल भारतीयांना हिंदुत्वाच्या एका सूत्रामध्ये जागृत करू इच्छिते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वारंवार राजीनामा मागितला जात आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे त्याला जोडून एक प्रश्न आहे परवा तुम्ही भाषणात त्यांचं समर्थन केलंय की राज्यातले शिवभक्त आहेत हो भगतसिंग कोश्यारीकडे राजीनामा मागण्याचं जे षडयंत्र आहे ते राजसत्ता गेलेल्यांचा आक्रोश आहे स्वतःच्या विधवापणाला कोश्यारी जबाबदार आहेत असं धरायचं आणि कोश्यारींना दोष द्यायचा कोश्यारींच्या शिवभक्तीविषयी माझ्या मनात किती मात्र सुद्धा शंका नाहीये कारण मला असं वाटतं मला जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत महाराष्ट्रात आलेल्या सर्व राज्यपालांपैकी एकच महापुरुष असा आहे हा राज्यपाल की ज्याने अनवाणी पायाने रायगड चढलेला आहे आणि वृद्ध अवस्थेमध्ये रायगड अनवाणी पायाने चढून पत्रकारांनी आपल्या बांधवांनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की जते छत्रपती शिवप्रभूंनी भारताचं आध्यात्मिक संरक्षण केलं ती शिखरभूमी आहे राजभूमी आहे तिथे मला वाहना लावून चढायचं नाही माझे पाय त्या भूमीला स्पर्श झाले पाहिजेत ते माझ्या तीर्थक्षेत्र आहे तेव्हा तेच जे आज ओरडत आहेत कोश्यारींच्या नावाने तेव्हा त्यांनी कोश्यारींचा विधानसभेमध्ये सर्व पक्षीय सत्कार का केला नाही ठराव का मंजूर केला नाही तेव्हा त्यांच्या शिवभक्तीचं कौतुक का करण्यात आलं नाही आणि शिवाजी महाराजांचा अपमान हा त्यांना व्यक्तिगत शिवीगाळ केली तर होऊ शकतो डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराज हे दरोडेखोर होते आणि नंतर गांधींनी वाट चुकलेले देशभक्त होते अशा ज्या पुष्ट्या जोडलेल्या आहेत ते शिवभक्तीचा अपमान असू शकतो शिवशाहीचा अपमान असू शकतो शिवतत्वांचा अपमान असू शकतो पण गडकरींना उपमा देण्याच्या नादामध्ये मोठेपणा करण्याच्या नादामध्ये एखादी उपमा दिली म्हणून त्यांचा अपमान होत नाही एखाद्याला आपण सूर्यनारायणासारखा तेजस्वी दिसतोय असं म्हटल्याने सूर्यनारायणाचा अपमान होत नाही एखाद्याला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हटलं एखाद्या पती पत्नीला म्हणून लक्ष्मीनारायणाचा अपमान होत नाही क्रिकेट रस्त्यावर खेळणाऱ्या मुलाला सचिन तेंडुलकर म्हटलं म्हणून तेंडुलकरचा अपमान होत नाही शिवप्रभू हे देशभक्तीचं शिखर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्या एवढे मूर्ख कोश्यारी नक्कीच नाहीये फक्त स्वतःच्या राजसत्तेचं अपयश आणि त्यांच्या सत्ता गेल्याचं जे दुःख आहे टाहो आहे त्यांच्या स्वतःचं दुःख ते शिवाजी महाराजांच्या खांद्यावर खपवत आहे त्याच्यामुळे कोश्यारींनी अपमान केलेला नाही उलटे कोश्यारी देशभक्त आहेत शिवभक्त आहेत आणि कोश्यारींच्या विधानांचा विपर्यास करून स्वतःची गेलेली राजसत्तेचं दुःख लपवण्याचं जे षडयंत्र चालू आहे आणि त्यांच्या नावाने मोर्चे काढणं मग बँगलोरमध्ये जेव्हा 2.5 वर्षाची राजसत्ता यांच्याकडे होती त्या बँगलोरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्यांवरती काळीशाही फेकली होती तेव्हा यांना काहीच वाटलं नाही डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये स्वतः नेहरूंनी शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटलेलं आहे त्या काँग्रेसला राजसत्तेत आणून शिवसेनेने राष्ट्रवादीने कुठचं प्रादेशिक अस्मिता जपली आहे त्याच्यामुळे कोश्यारींनी अपमान केलेला नाही उलट कोश्यारी शिवभक्तांना कोश्यारीच्या नावाने दिशाभूल केली जाते तर सर्व देव देश धर्म मानणाऱ्या शिवभक्तांनी आत्मभान राखलं पाहिजे पक्षांचा राजकीय अजेंडा आपण राबवता कामा नाही त्यांनी कोश्यारींनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील बोललेलं आहे की त्यांच्या वयात त्यांच्या 10-12 वर्षात लग्न झालं होतं त्यांचं आणि ते वयात काय आता ही वेगवेगळी विधान आहेत म्हणजे शिवभक्तीचा अपमान झालाय का ह्याच्यावर मी उत्तर दिलेलं आहे आता हा सावित्रीबाईंचा मुद्दा आता उपस्थित नाही शिवभक्तीवर आता अपमान झालाय का शिवाजी महाराजांवर आता जो मोर्चा काढला गेला तो सावित्रीबाईंच्या अपमानासाठी काढला गेला नव्हता शिवाजी महाराजांचा अपमान झाला हा भ्रम पसरवण्यासाठी काढण्यात आला
जसं सीएच्या विरोधात, एनआरसीच्या विरोधात रस्त्यावर उतरणारा एक देशद्रोही समूह आपण पाहिलेला आहे. आता देशद्रोही का म्हणायचं? सीए म्हणजे काय आहे? सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे. भारताचं जे खंडन झालंय, भारताचं जे विभाजन झालंय, त्या विभाजित म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये, आजच्या अफगाणिस्तानमध्ये आणि आजच्या बांगलादेशमध्ये तिथे जो नॉन मुस्लिम समाज राहिलेला आहे, त्याच्यात ख्रिस्ती आहेत, पारशी आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, हिंदू आहेत, या सगळ्यांचा तिकडे ते नॉन मुस्लिम असल्यामुळे धार्मिक छळ होतोय. त्यांना पुन्हा उर्वरित भारतात सामावून घेऊन त्यांचं धार्मिक संरक्षण करायचं किंवा नैसर्गिक अधिकारांचं संरक्षण करायचं, एवढाच त्याचा कायद्याचा मतितार्थ आहे. पण त्याच्या विरुद्ध आग उठवण्यात आली भारतामध्ये की त्याच्यात मुसलमानांना सुद्धा घेतलं पाहिजे. आता पाकिस्तान मुसलमानांसाठीच एक वेगळं राष्ट्र करण्यात आलेलं आहे, त्यात पुन्हा मुसलमानांना भारतात घेण्याचा कसा अधिकार प्राप्त करून देता येईल? सुधांशु त्रिवेदीने पण त्या शिवाजी महाराजांबद्दल तो बोलला होता, माफीची पत्र पाठवली होती. त्यांनी सांगताना शत्रूशी डील करताना कसे डावपेच आखावे लागतात त्याविषयी बोलले होते. आपलं राजकीय धोरण, आपलं संरक्षण, आपल्या प्रजेचं संरक्षण करताना आपल्याला राजाला कुठच्याही प्रकारे डावपेच खेळायला लागतात. तसं तर अफजल खानाला पण त्यांनी दया, कृपा, क्षमेचं पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या डावपेचांची तुलना केलेली आहे. शिवाजी महाराज माफीवीर होते असं नाही म्हटलंय. राहुल गांधी जे सांगतायत सोनिया राहुल सावरकर माफीवीर होते, असं मूर्खपणाचं विधान केलेलं नाहीये ते. सर, लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची आपली मागणी आहे. नेमका कायदा कसा असावा अशी आपली कायद्याचा मसुदा तयार होतोय. लव जिहाद म्हणजे हे नैसर्गिक प्रेम नसून आतापर्यंत साधारण लाखाच्या वर मुली केरळमध्येच आणि खूप मोठ्या म्हणजे केरळ हायकोर्टाचं एक सायटिशन आहे, जजमेंट आहे. त्याच्यानंतर हादिया केस केरळची तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. एक डॉक्टर एमबीबीएस करायला गेलेल्या मुलीने लव जिहादच्या प्रकरणामध्ये फसली आणि मग ते केरळ हायकोर्टाने तिची कस्टडी तात्विक आणि तांत्रिक मुद्द्यांवरती वडिलांकडे दिली. त्यानंतर तो मुस्लिम नवरा आणि त्याचा समाज आणि त्याचे पाठीराखे आणि ती मुलगी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सीबीआयला आणि एनआयला, दोन स्वतंत्र एजन्सीजना स्वतंत्र इन्व्हेस्टिगेशनचा अधिकार दिला, आदेश दिला. आणि त्या आदेशात त्यांनी म्हटलं की खरोखर हे प्रकरण नैसर्गिक आहे का प्री प्लॅन आहे याचा शोध घ्या. आणि एनआय आणि सीबीआय दोघांचे अहवाल आहेत, साधारण 2021-19च्या आसपासचं जजमेंट आहे. ते दोन्हीचे अहवाल असे आहेत की यांचं नैसर्गिक प्रेम नसून तिच्या रूममेट असलेल्या मुलीने ठरवून केलेलं आहे, यांचं पूर्व प्रेम नाही. ते अचानक तिचं इस्लामीकरण करण्यात आलं, तिला पक्की जिहादी करण्यात आली. त्यानंतर ती तिच्या घराचा, तिच्या धर्माचा, तिच्या कुलाचाराचा अपमान करून घरामध्येच गोमांस खाऊ लागली किंवा काय करू लागली. त्यानंतर तिने धर्मांतरण करून मुस्लिम नवराशी लग्न केलेलं आहे. प्रेम प्रकरण नाहीये. कुठच्याही मॅरेज ब्युरोच्या वेबसाईटवर वगैरे त्यांचं कुठचंही काही आढळलं नाहीये. म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं, फक्त एवढंच सांगितलं की 21 वर्षाची असल्यामुळे आज आम्ही तिला अडवू शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार 18 वर्षानंतर तिला अधिकार मिळतो. त्यामुळे त्या अधिकारात ती आता जिथे मागणी करेल तिथे आम्हाला सोडावं लागणार. पण हे प्रकरण भीषण आहे असं सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आहे. तुम्ही भारत तोडो यात्रा बद्दल पण बोलला तुम्ही राहुल गांधीच्या भाषणामध्ये. त्याचं नेमकं काय, भारत तोडो म्हणजे कसं काय? भारत तोडो म्हणजे आता सर्जिकल स्ट्राईकवर राहुल गांधींनी संशय घेतला होता. त्याच्यानंतर आता भारत चीन सीमेवरती जो वाद झालाय सैन्याचा, त्याच्यावरती यांनी शंका उपस्थित केलेली आहे. शेवटी सैन्याच्या कमांडर्सना सांगावं लागलेलं आहे की तुमच्या आतल्या राजकारणाचा कलंक आमच्या भारतीय सैन्याच्या शौर्याला लावू नका. म्हणजे भारतीय सैन्य सुद्धा स्वतःच्या क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी वापरणार आहे. किंवा सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करून भारतीय सैन्याचं मनोबल तोडून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ख्याती खराब करणारे हे भारत जोडू कसं काय करतील? जे महाराष्ट्रात येऊन सावरकरांविषयी अवमानजनक बोलतात, गांधी नेहरूंपेक्षा जास्त कारावास ज्यांनी भोगला, अंदमान सारखं भीषण कारावास ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगला, त्यांनी समाज शुद्धी केली. रत्नागिरीमध्ये जाती शुद्धी, भाषा शुद्धी, वर्ण शुद्धी सगळ्या शुद्धी केल्या. पतित पावन मंदिराची निर्मिती करून मेहतर समाजातल्या पुजाऱ्याला ठेवून त्यांच्याबरोबर सहभोजनाला बसले, त्यांच्या हातचंच भोजन घेतलं आणि जाती व्यवस्था तुटावी, सप्त शृंखला तुटाव्यात म्हणून ज्या सावरकरांनी प्रयत्न केले त्यांना माफीवीर म्हणणं. राहुल गांधीला स्वतःचा राजकीय इतिहास काय आहे? राजीव गांधीचा मुलगा असणं हा त्याचा राजकीय इतिहास असेल. अशा राजकीय इतिहास असलेली घराणेशाही आम्हाला नको आहे. कर्तृत्ववान पुरुषांची निर्मिती करणारी राष्ट्रनिष्ठ यंत्रणा या देशात राबवली गेली पाहिजे. कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी बाप आहे, कुणाचा तरी नातू आहे म्हणून जो आपल्यावर लादल्या जाणार असेल तर अशा राजसत्तेचा धिक्कार करून भारतीयत्वाचा पुरस्कार करणाऱ्या आणि भारतीय तळागाळातून संघर्षातून वर आलेली नेतृत्व आम्हाला हवी आहे. उदाहरणार्थ नरेंद्र मोदी असतील किंवा आधी योगी आदित्यनाथ असतील. श्रद्धा वालकरची हत्या झाली, तुम्ही कालच्या सभेतच असं म्हणलं होतं की तिला श्रद्धांजली मी देणार नाही, त्या बाबतीत काय? कारण आई वडिलांनी ज्या 20-25 वर्ष आई वडिलांनी पोचलं, हिंदी चित्रपटांनी प्रेम प्रकरणांचा भाव केला आणि प्रेम प्रकरण हेच माणसाचं अंतिम लक्ष असतं आणि ते पण शारीरिक प्रेम.
मुळात भारतीय अध्यात्मशास्त्रात प्रेमाचा अर्थ आत्म्यातून परमात्म्यात विलीन होण्यासाठी केलेली आध्यात्मिक क्रिया म्हणजे प्रेम. पण शारीरिक वासनांना प्रेमाच्या केंद्रबिंदू आणून ठेवून आई वडिलांचा विरोध करून प्रेम करणं म्हणजे खूप शौर्य संपन्न आहे, डायनामिक आहे, असा एक भ्रम निर्माण केला जातो. ज्या आई वडिलांनी कर्ज काढून शालेय शिक्षण दिलेलं असतं त्यांच्या सगळ्या श्रमांची माती केली जाते. त्यांनी स्वतःची आजारपण दुर्लक्षित करून मुलांचे लाड केलेले असतात. त्या मुलांची आई वडिलांची दुर्लक्ष केलं जातं, अपमानित केलं जातं. आणि मग त्या मुलींना तू प्रेम केलंयस म्हणजे तू काहीतरी महान कार्य केलंयस. मागे तुम्हाला एक सांगतो की जेव्हा पॉस्को ऍक्ट आला नव्हता तेव्हा मुंबईमध्ये भोपाळमधून सुरतमधून 16 वर्षाच्या मुली पळून आल्या होत्या, 17 वर्षाच्या मुली पळून आल्या होत्या. आणि त्यांना अशा काही संस्था होत्या की ज्याच्यात मुली हिंदू असायच्या आणि मुलं मुसलमान असायची. आणि मग त्या मुलांना त्या मुसलमान मुलावर प्रेम करणं म्हणजे काहीतरी बंड, काहीतरी शौर्य असं भासवून त्या मुलींचं उदात्तीकरण करून न्यायालयाला त्यांना संरक्षण द्यायला भाग पाडलं जायचं. त्यावेळेला अल्पवयीन मुलींचा कायदा होता तरी 16 वर्षाची रुकू अग्रवाल 10वीतली मुलगी एका 36 वर्षाच्या कादिर नावाच्या मुलाबरोबर पळून आली स्कूटीवरती आणि तिला इथे जयजयकार केला जात होता. असा कुठचा तरी वर्ग होता की लव जिहाद नावाच्या एका विशिष्ट षडयंत्राला तो पोसत होता. आणि हे भारतातलं धडधडीत सत्य आहे. त्या वर्तमानपत्रांच्या पत्रकारांना, अभ्यासकांना, राजकारण्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला टाहो फोडायला, वाचा फोडायला कोण तयार नाहीये. म्हणून लव जिहाद प्रकरण केरळ हायकोर्टाच्या जस्टिस नारायणन यांनी मागे 2007-8 साली लव जिहाद नावाचा प्रकार आहे. अच्युतानंद नावाचे कम्युनिस्ट असणारे मुख्यमंत्री केरळचे दिल्ली प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले होते की PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया देशाचं पुढील 20 वर्षात इस्लामीकरण करण्याची मोठी षडयंत्र रचते आहे. आणि 2007 साली केलेल्या विधानाला 2022 साली म्हणजे नवरात्री गेली त्याच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी पटना पोलिसांनी आणि NIA ने मिळून केलेल्या कारवाईमध्ये पटना पोलिसांमध्ये PI रँकचा व्हॉलंटियर रिटायर्ड ऑफिसर त्याच्या घरामध्ये PFIचा सर्व्हर चालवला जात होता आणि तिथे PFIचा जो अजेंडा मिळालाय त्याच्या पान क्रमांक 7 वरती भारताचं 1947 ते 2047 पर्यंत भारताचं पूर्ण गजवा हिंद इस्लामीकरण करायचा अजेंडा सापडलेला आहे. एवढं सगळं प्राप्त झाल्यानंतर सुद्धा धर्मनिरपेक्षतेच्या गडबड गप्पांनी हिंदूंना भुलवलं जात असेल, फसवलं जात असेल, थकवलं जात असेल तर तो जगातली सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या वसुधैव कुटुंबकम सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया म्हणणाऱ्या भारतीयांचं रक्षण करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. आपण म्हणाला की हिंदूंनी राज्यसत्तेवर अंकुश ठेवला पाहिजे, मग आगामी निवडणुकात हिंदू राष्ट्रसेना निवडणुकात नाही, हिंदू हिताचं काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहणं, जिथे हिंदू हिताचा अभाव दिसेल तिथे राजकारणात उतरणार. म्हणजे राजकारणाला अस्पृश्य मानणारी हिंदू राष्ट्र सेना नाहीये तर सर्व भारतीयांनी राजकारणावर अंकुश ठेवला पाहिजे. राजकीय विरक्ती ही कदाचित तुमचा आध्यात्मिक आत्मघात असेल, सांस्कृतिक आत्मघात असेल तर राजकीय दृष्ट्या सावधपणा हा तुमच्या पुढच्या पिढ्यांचा इन्शुरन्स असेल. लवजिहादच्या बऱ्याच प्रकरणामध्ये आहे ना की मुलींना धर्मशिक्षण नाहीये किंवा धर्माचा अभिमानच नाहीये हे असं लक्षात येतं, तर त्याविषयी पण आपण काही प्रयत्न करणार आहोत का की हिंदू समाजाला आपलं धर्मशिक्षण जिथे तिथे हिंदू समाजात वेगवेगळ्या संस्था आहेत इथे कोणाच्या द्वेषासाठी काम केलं जात नाही तर भारतीय सभ्यतेच्या रक्षणार्थ कार्य केलं जाते. आक्रमक, परकीय चोर, लुटेरे नेहमी आक्रमक असतात आणि स्वकीय निश्चिंत असतात. या निश्चिंततेचा अतिरेक झाल्यामुळे किंवा सभ्यतेचा अतिरेक झाल्यामुळे सावरकरांचं एक वाक्य आहे की भारतात हिंदूंचं पतन तलवारीच्या जोरावर करण्यात आलेलं नाहीये तर हिंदूंचा सात्विकपणा, अतिसात्विकपणा, अतिसभ्यता, अतिधार्मिकता, अतिपरोपकारता हे हिंदूंच्या नाशाला कारणीभूत ठरलेलं आहे. ते काय म्हणतात ते सावरकर, हिंदू हरले ते सद्गुण विकृती. कुठच्याही सद्गुणांचा जर अतिरेक झाला तर ती विकृती होते. शक्ती वाचून धर्म दुर्बल ठरतो, धर्मा वाचून शक्ती दुष्ट बनते. या सावरकरांच्या सूत्राने सावध होऊन भारतामध्ये भारतीय तत्वज्ञानाचं संरक्षण केलं जावं. अरबांचा, तुर्कांचा धर्म आमच्यावर लादला जाऊ नये. आमची उपासना पद्धती, आमच्या आध्यात्मिक संकल्पना मोडून काढण्याचं जे राजकीय आणि धार्मिक षडयंत्र आहे ते उद्ध्वस्त करून राजकीय दृष्ट्या संरक्षण असलेला हिंदू धर्म आणि राजकारणावर धर्माचा संस्कार असलेला राज्य करता अशी राजसत्ता निर्माण व्हावी म्हणून हिंदू राष्ट्रसेनेचा भारतभर प्रयत्न चालू. 2014 मध्ये एक पुण्यामध्ये मोहसिन शेख म्हणून सोलापूरच्या एका युवकाची हत्या झाली होती, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून तुमचंच नाव, त्याचा अपडेट काय? त्याचं अपडेट असं आहे की केस सुटेल कारण की केस फॅब्रिकेटेड आहे, फ्रेम केली गेलेली होती. मोहसिन शेख खून खटल्याशी आमचा कुठचाही संबंध नव्हता. त्यावेळेला झालेल्या अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलनं झाली होती, तुमच्या सोलापुरात पण झाली होती.
पण त्यावेळेला झालेल्या अपघातामध्ये तेव्हाच्या राजसत्तेला आम्ही अनुकूल नव्हतो, कारण आम्ही जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथांमध्ये आणि राजकीय दलांमध्ये विभागलेल्या हिंदूला हिंदुत्वावर आणत होतो. आणि मग हिंदू राष्ट्र सेना सकल हिंदूंना एकत्र करते आणि त्याचा परिणाम दिसू लागला होता. म्हणून षडयंत्रपूर्वक फॅब्रिकेटेड केस आहेत, ती सुटेल लवकरच. महाविकास आघाडी सरकार आणि आताचं एकनाथ शिंदे सरकार याच्यामध्ये आता एकनाथ शिंदे ज्या धडाडीने निर्णय घेत आहेत, एकंदरीतच तुम्हाला कुठला फरक जाणवतोय की याच्यामध्ये? मला खूप सकारात्मक फरक जाणवतोय. एकनाथ शिंदे हे ग्राउंड लेवलचा कार्यकर्त्यापासून नेतेपदापर्यंत गेलेला माणूस आहे, खूप अनुभवी आहे. तसं उद्धव साहेबांकडे काय अनुभवांचा अभाव होता, रस्त्यावरच्या लढ्यांचा अभाव होता, संघर्षाचा अभाव होता. मध्यंतरी आपण समीर वानखेडे नावाच्या एका कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या मागे नवाब मलिक हात धुवून लागले होते आपल्या मंत्रिपदाचा शक्ती घेऊन. त्यांचं संरक्षण करण्यात उद्धव ठाकरे गुंतले होते. मदरशांमधल्या मुलांना पोलिसांमध्ये भरतीसाठी स्कॉलरशिप आणून 3,500 हजार रुपयाचं पॅकेज देऊन म्हणजे नको तशी भरती करण्याची षडयंत्र महाराष्ट्रात चालू होती, महाराष्ट्र पोलीस खात्यात. अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होते. त्या अस्लम शेखांनी याकूब मेमनच्या फाशी होऊ नये म्हणून सगळ्यात जास्त प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात कोणी केले असतील तर अस्लम शेख नावाच्या मुंबईतल्या आमदारांनी केले. त्याच आमदाराला यांनी पालकमंत्रीपद दिलं मुंबईचं. ज्या मुंबईमध्ये मुंबईकरांचं रक्त जिथे सांडलं गेलं, त्या रक्त सांडण्याला कारणीभूत असलेल्या मेमन कुटुंबातल्या प्रमुख आरोपी याकूब मेमनची फाशी तुटावी, त्याचं संरक्षण व्हावं म्हणून जे काही देशद्रोही प्रवृत्तीची लोक झटत होती. कारण ते 1993चे बॉम्बलास्ट हे दाऊद आणि पाकिस्तानने मिळून केलेली भारताविरुद्धची कारवाई होती. त्याने भारताची आंतरराष्ट्रीय पर्यटनापासून अर्थनीतीपर्यंत भीषण हानी झालेली आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे राष्ट्रद्रोह्यांना पोषण्यासाठी केलेला राजकीय प्रयत्न होता. त्या अस्लम शेख नावाच्या आमदाराला छेडानगरमध्ये, मालाडमध्ये तिथल्या हिंदूंच्या कितीतरी तक्रारी आहेत की आम्हाला रात्री 2:30 वाजता येऊन घरात घुसून मारतायत, दरवाजे तोडतायत आणि आमच्याकडे कोण लक्ष देत नाही. अशा पोषित जिहाद यांच्या पोशिंद्यांना पालकमंत्रीपद देणं हे मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचा घातपात आहे. कुठचेही राजकीय अधिकार देशद्रोही प्रवृत्तीच्या पोशिंद्यांना देणं हे आमचा राजकीय आत्मघात आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे सरकार, ते तिघाणीचं जे सरकार होतं ते अनैसर्गिक होतं. त्या अनैसर्गिक सरकार आज जे शिवाजी महाराजांच्या विटंबनेचा टाहो फोडत आहे, त्यांच्याच राजसत्तेमध्ये असलेल्या काँग्रेसने बँगलोरमध्ये त्यांच्याच आमदाराने शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर शाई ओतून भीषण विटंबना केली. तेव्हा यांनी का राजसत्तेचा त्याग केला नाही, काँग्रेसच्या कार्यालयावर धावा का बोलले नाही, तर ही शिवभक्ती नाहीये, सत्ता गेली याचा आक्रोश आहे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने बिल पाडताय. कालीचरण महाराजांनी कालच एक असा उत्तर काढलेला आहे की आमचे हिंदू देवदेवता जे हिंसक आहे धर्माच्या नावाखाली तुम्ही हत्याही करू शकता असं जे त्यांनी विधान केलेलं, त्याच्या बाबतीत हिंदू राष्ट्र सेना किती सहमत? नाही, त्यांचं विधान मी अजून ऐकलं नाहीये. पण महात्म्यांनी केलेली विधानं स्वतःच्या स्वार्थासाठी नसतात, धार्मिक सांस्कृतिक राष्ट्राच्या रक्षणार्थ असतात. कालीचरण महाराजांनी सौदी अरेबियामध्ये जाऊन हिंदू मुसलमानांना मारलं पाहिजे असं म्हणाले नाहीये. कालीचरण महाराज म्हणतात स्वतःची भारतीय संस्कृती, सभ्यता आणि धर्म टिकवण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न केले पाहिजे. आणि देवांच्या हातात शस्त्र आहे. रामाने रावण मारलाय, कंसाने चाणूर मारलेले आहे, कंस मारलेले आहे, भगवान श्रीकृष्णांनी. हे सगळ्या देवतांनी असुरी तत्वांचा सशस्त्र नाश केलेला आहे. हृदय परिवर्तनाच्या भानगडीत पडून, वोटिंगच्या भानगडीत पडून स्वतःच्या धर्मसत्तेचा घात होऊ दिलेला नाहीये. मग स्वतः किती लांछन उडाली तरी मूळ सिद्धांतांची गद्दारी केलेली नाहीये. पण ती उदाहरणं देणे योग्य. समर्थन करतो कालीचरण महाराज. हो, मी तर देशात धर्मासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचं समर्थन करतो. सर, हिंदूंनी घरी शस्त्र ठेवायचं खासदार आजही आमच्या स्थिती आली का? आमच्या कोकणामध्ये आजही तलवारी आपल्या घरी असतात, त्याची पूजा केली जाते पालखीची. तर शस्त्र घरी ठेवणं हे संरक्षणाचा भाग आहे आणि तो प्रत्येक नागरिकाने ठेवलं पाहिजे. पण आपल्या नागरिक अधिकारांसाठी, आपल्या नैसर्गिक अधिकारांसाठी, दुसऱ्याचं अतिक्रमण करण्यासाठी नाही, दुसऱ्याचं धर्मांतरण करण्यासाठी नाही, दुसऱ्यांच्या मुली वाटून जिहाद करण्यासाठी नाही. याकूब मेमनच्या सीएच्या विरोधात जी शाहीनबाग नावाचं आंदोलन चाललं ते तुमच्या सोलापुरात पण चाललं. मुळात त्याचा जर खूप अर्थात खोलवर गेला तर जे राष्ट्रच इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तान मागण्यात आलं, त्या पाकिस्तानमधून पुन्हा मुसलमानांना भारतात आणून नागरिकत्व देण्यामागे काय षडयंत्र आहे? तिथल्या हिंदूंचा धार्मिक छळ होतोय, आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया मानव अधिकार संघटनांनी जाहीर केलेले आहे. तिथल्या ख्रिश्चनांचा छळ होतोय, पारशांचा छळ होतोय. भगवान बुद्धांच्या तालिबानमध्ये मूर्ती फोडण्यात आल्या. पहिली टर्म ज्या मुल्ला उमर आणि ओसामा बिन लादेनची पहिली टर्म आली तर भगवान बुद्धांच्या मूर्ती तोडल्या गेल्यानंतर एकानेही निषेध केला नाही. पण आता अमेरिकेचं सैन्य गेल्या दुसरी टर्म जेव्हा आली तालिबानची, त्या भारतातल्या अनेक मुल्ला मौलवींनी मुबारकबाद दिलेली आहे. त्या मुबारकबाद देणारे मुल्ला मौलवी आम्हाला तालिबानपेक्षा धोकादायक वाटतात, कारण तालिबान अजून लांब आहे पण हे आमच्या गर्भात आहे.
आणि मग अशा वृत्तीला खतपाणी घालणाऱ्यांपासून भारतीय पुन्हा पाकिस्तान होऊ नये, पुन्हा बांगलादेश होऊ नये हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण किती धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारल्या तरी भारताचा पाकिस्तान हा हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन तत्वांनी झालेला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की इस्लामिक धर्मानुसार नियमांनुसार गैर इस्लामिक राष्ट्रामध्ये राहणं हराम आहे. ते शांत बसणं अजून चुकीचं आहे. त्यामुळे उठाव करणं हा मुसलमानांचा धार्मिक अधिकार आहे. आज कुठच्याही प्रामाणिक मुसलमानाला तुम्ही घ्या, गजवा हिंद करणं हा त्याचा धार्मिक अधिकार असतो. दारुल इस्लाम आणि दारुल हरब हे दोन जगाचे भाग पाडलेले आहेत इस्लामिक तत्वज्ञानाने. दारुल हरब म्हणजे जिथे इस्लामची राजसत्ता नाही आणि तिथे राजसत्ता आणि धर्मसत्ता इस्लामिक व्हावी म्हणून जे इस्लामकडून प्रयत्न केले जातात त्याला युद्धभूमी म्हणतात, ते दारुल हरब. आणि दारुल इस्लाम म्हणजे पूर्ण राजसत्ता इस्लामिक आहे, शरियाप्रमाणे कायदा आहे. इस्लाम एकमेव राष्ट्रीय धर्म आहे आणि कुराण प्रमाण ग्रंथ आहे, जिथे अल्लाह सोडून दुसऱ्या कुठच्याही देवतेची उपासना केली जात नाही, दुसऱ्या स्वरूपात उपासना केली जात नाही. त्या भूमीला दारुल इस्लाम म्हणतात. आणि भारताचं दारुल इस्लाम करणं हा मुसलमानांचा प्रामाणिक आणि धार्मिक अजेंडा आहे. त्यापासून आम्ही हिंदूंना सावध करू. काल मोहोळमध्ये सुषमांची सभा झाली तर त्यांनी म्हणजे की ईडीची भीती दाखवून भाजपाला एक सत्ता स्थापन करत यावर नाही, मला त्याच्यावर काय बोलायचं, खरंच बोलायचं म्हणजे तो विषय माझा नाही. हे राजकीय त्या पक्षांच्या विषय, मी धार्मिक तत्वज्ञानावर बोलायला जातो आणि त्याला राजकीय दृष्ट्या अनुकूलता कशी आणायची, धार्मिक सावध करायचं. म्हणजे पत्रकारितेच्या ज्याच्यात तुमचा एक फॉर्मॅट बसलेला होतो, सगळीकडे सगळे एक सेम प्रश्न टाकून होतात. तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा मी कशावर बोलतोय. ओके, ते शाहरुख खानच्या पठाण नावाचा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे, त्यात एक गाण्याच्या चित्रीकरणावर सध्या वाद करायचं. मी तुम्हाला गाण्याच्या चित्रीकरणावर नंतर बोलतो. पहिलं शाहरुख खानच्या मृत्यूवर सांग. मागे काँग्रेस जेव्हा मुंबईमध्ये जन्नत नावाच्या बंगल्यावर त्याने मेजवानी दिली होती, फक्त पाकिस्तानी केली. त्यात तेंडुलकरला पण बोलला होता, तबस्सुम नावाची बारबाला नाचवली होती. तिच्याकडे नंतर धाडी टाकल्यानंतर करोडो रुपयाचं कॅश आणि दागिने सापडले, ती बांगलादेशी बारबाला होती. म्हणजे तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सर्च लगेच करायचं. मी आसाराम बापूंविषयी बोलताना मागे सांगितलं होतं, मोठे मोठे पत्रकार होते तुमच्यासारखे, सगळे विद्वान होते, पंडित होते, अभ्यास केलेला होता राजकारणाचा समाजकारणाचा. आसाराम बापूंना फसवलंय ते बोलले तुम्ही कशातून सांगता. तेव्हा मी सांगितलं की राजीव गांधी हत्याकांडामध्ये बॅटरीवाल्याला सुद्धा फाशी झाली, बॅटरी विक्रेता त्याला फाशी झाली. ती तुम्हाला सगळ्यांना माहित असेल बॅटरी विक्रेता. त्यातला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो होता सीबीआयचा क्लास 1 ऑफिसर, तेव्हाचा आयोग, तो क्लास 1 सुपर क्लास 1 असतो आयोग. त्या आयोने आता सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट जाहीर दाखल केलेलं आहे की आज मी मरणाच्या उंबरठ्यावर आहे, मला आता कुठचाही स्वार्थ, लोभ आणि भीती राहिलेली नाहीये, मला आता भीषण प्रायश्चित्त घ्यायचं आहे, मला खूप भयंकर असे प्रायश्चित्त घ्यायचं आहे, मला खूप भीषण भयानक अशी भीती वाटते मरणापूर्वी. का तर जो बॅटरीवाला होता तो 100% इनोसेंट होता. त्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं होतं एकही वाचता कामा नये, जास्त ज्ञानाच्या गोष्टी करू नका, सगळे फाशीपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून आम्ही त्याला फ्रेम केला. बॅटरीवाला हा नुसता बॅटरी विक्रेता होता बाईकच्या, आणि बॅटरी विकण्याचं त्याच्याकडे लायसन्स होतं. एलटीटी वाल्यांनी जाऊन त्याच्याकडे बाईक दाखवून बॅटरी घेतली होती आणि नंतर ती बॉम्बमध्ये यूज केली होती. हे सत्य मला माहित असून सुद्धा मी त्याला फ्रेम केला आणि शेवट राजकीय आणि खूप मोठ्या प्रेशरमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पण त्याला फाशी झालेली आहे. आणि त्याला जर फाशी दिली तर भारताच्या न्याय व्यवस्थेला फाशी लागेल. आणि माझा आता कुठचाही स्वार्थ लोक राहिला नाही. जर एक सीबीआय ऑफिसर जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात खरं बोलू शकतो की त्याने नोकरीच्या काळामध्ये दडपणामध्ये काय काय केलं होतं, तर उद्या अनेक पोलीस अधिकारी आता कितीतरी पोलीस चोरीत सापडले, दरोड्यात सापडले, रेपमध्ये सापडले. म्हणून पोलीस खातं दूषित होत नाही, पण म्हणून पोलीस खातं सीतेसारखे चरित्र संपन्न सुद्धा होतं. त्याच्यामुळे सीबीआय अधिकारी जर आपलं खोटेपण सुप्रीम कोर्टात आपलं ऍफिडेव्हिट देतो की मी आता अगदी जीर्णावस्थेत आहे, मी कुठच्याही क्षणी मरेन, मरणा आधीच सत्य सांगून गेलं पाहिजे. त्या बॅटरीवाल्याला जर फाशी झाली तर न्यायपालिकेला फाशी होईल. मग शेवट न्यायपालिकेने सुप्रीम कोर्टाने सीबीआयला परत रिइन्व्हेस्टिगेशनचे ऑर्डर्स दिलेले, त्याचं आयुष्य जेलमध्ये गेल्यावर. त्याच्यामुळे आसाराम बापूंना सुद्धा फ्रेम करण्यात आलेलं आहे. आसाराम बापू हा अध्यात्मातला एक शिखर पुरुष आहे. लक्ष्मणानंद सरस्वतींची ओरिसामध्ये कंधमालमध्ये एका फौजीने हत्या करण्यात आली होती. ते नक्षलवादी सगळे ख्रिश्चन सापडले होते. 10 लाखाच्या वर धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींना पुन्हा शुद्धीकरण करून घेतल्यामुळे त्यांच्यावर राग होता. शंकराचार्य काची कामकोटीची आणि दिवाळीमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. नंतर तो पुण्यातून ते पूर्ण निर्दोष झाले आणि त्यांचा तांत्रिक नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठेही सहभाग आढळला नाही. त्यानंतर नित्यानंद स्वामी तामिळनाडूमध्ये त्यांना एका अश्लील सीडीमध्ये दाखवण्यात आलं आणि नंतर सुप्रीम कोर्टाने सेंट्रल ब्युरोला ऑथेंटिक एव्हिडन्ससाठी जेव्हा तपास करण्यासाठी सांगितलं तेव्हा ती सीडी फॉरेन्सिक लॅबमध्ये फेक निघाली. शेवटी नित्यानंद भारत सोडून पळून गेले.
तसंच आसाराम बापूंनी खूप तळागाळामध्ये अध्यात्माचा प्रचार प्रसार ब्रह्मचर्य केलेला आहे. त्या महात्म्याला कलंकित केल्याशिवाय भारतीय अध्यात्म आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नाही. आपल्याला एखादा साधू दिसला तर भोंदू साधू आहे. एखाद्या पाद्र्याला तुम्ही भोंदू पाद्री म्हटलेला नाहीये. एखाद्या मुला मौलवींना भोंदू मौलवी म्हणत नाहीत, पण भोंदू साधू म्हणण्याचा एक प्रचलित करण्यात आलेला आहे शब्द. त्यानुसार भारतीय अध्यात्मशास्त्राची शिखराला आध्यात्मिक आव्हान देता येत नाही. चरित्रात्मक कलंक लावायचा आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. पठाण चित्रपटाबद्दल बोलत होता. तेच मी सांगितलं. शाहरुख खानचं की पठाण चित्रपटातली शाहरुख खानची एकूण भूमिका जन्नतमध्ये पाकिस्तानी टीमला जेवायला घालण्यापासून पाकिस्तान सारखं शेजारील राष्ट्र आपल्याला मिळालं हे आपलं भाग्य आहे असं एक जे भीषण विधान त्यांनी केलं होतं. मुळात भारताचं क्रमांक 1चं शत्रू राष्ट्र म्हणून जर ब्लॅकलिस्ट मध्ये कुठचं राष्ट्र असेल तर तालिबान पण नाही, पाकिस्तान आहे. भारतामधल्या सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना, फेक करन्सीला, अंमली पदार्थांना आणि देशद्रोही जी ह्युमन ट्रॅफिकिंग पासून सगळ्यामध्ये ISIचा हात आढळलेला आहे. भारतामध्ये बांगलादेशी घुसखोर घुसवणे, त्यांना फेक रॅशनिंग कार्ड करून देणे, आधार कार्ड करून देणे, ह्याच्यामध्ये ISIचे एजंट सापडलेले आहेत. आज 5 कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत. शाहरुख खानने नेहमी पाकिस्तानचा पुरस्कार केलेला आहे. स्वतःच्या उत्पन्नातला एक मोठा हिस्सा पाकिस्तानमधल्या सामाजिक संस्थांना देतो. भारतामध्ये त्याचं मोठं योगदान नाही. वाद जे आहे ना, चित्रपटाला आमचा विरोध आहे. पालघरमध्ये साधूंचा हत्याकांड झाला, त्याच्यानंतर परत आणखीनही काही प्रकार जे आहेत ते साधूंवर म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जे हल्ले होत आहेत. साधूच कलंकित करायचा आहे, साधूच संपवायचा आहे. आध्यात्मिक पंथाला भीतीदायक, निशस्त्र, अहिंसक असलेल्या आध्यात्मिक संप्रदायाला भीती निर्माण करायची म्हणून पालघरमधलं साधू हत्याकांड हे सामान्य हत्याकांड नाही, ते अपघाती हत्याकांड नाही. विशिष्ट पहिरावात असलेल्या साधूला बघूनच त्याच्यावर झालेला हल्ला आहे तो. तिथे ऑर्डिनरी लोक आजपर्यंत कोणी मारले गेलेली पूर्वनियोजित असेल किंवा त्या वेळेला इन्स्टंट प्लॅन होऊ शकतो. पूर्वनियोजित नसेल तरी एखादा साधू दिसला तर आपोआपच राग उफाळून येतो. आधीच सांगितलेलं असतं अशा स्वरूपाचे कोण दिसले तर मारायचे. अजमल कसाबला सुद्धा भारतीय ठरवण्याचा प्रयत्न करत होते, अंडर 18 ठरवण्याचा प्रयत्न करत होते. याकूब मेमनच्या मुलीचं साधारण सारखं चित्रीकरण करून तिचा काय दोष आहे, तिचा काय दोष आहे, पण ज्या 93च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जे मेले त्यांची मुलांची कुणाला व्हिडिओग्राफी दाखवण्यात आली नाही. यांचा काय दोष होता, यांचे आईबाप मेले त्यांचे. पण याकूब मेमनच्या मुलीचं उदात्तीकरण करण्यात आलं. या सगळ्या वृत्ती ज्या आहेत, जिहादी पोशिंद्यांच्या वृत्ती, भारताचं इस्लामीकरण करण्याचं राजकीय षडयंत्र, धार्मिक षडयंत्र आम्हाला उधळावं लागेल. सौदी अरेबियातल्या इस्लामशी आमचं काही वाकडं नाही, पण भारतातल्या जिहादी वृत्तीशी लढावंच लागेल. धन्यवाद.